जगावं की मरावं हा एक सवाल. या दुनियेच्या अवखेड्यावर खरगट्या पतळाचा तुकडा होऊन जगावं बेशरम लाचार आनंदानं, का फेकून द्यावं या देहाचं लक्तर त्या मृत्यूच्या काळसर डोहामध्ये आणि करावा सर्वांचा शेवट एकाच प्रहाराने, माझा तुझा या नित्येचा सुद्धा. मृत्यूच्या महासर्पाने जीवनाला असा डंक मारावा की नंतर येणाऱ्या निद्रेलाही नसावा जागृतीचा किनारा कधीही. पण मग त्या निद्रेलाही पुन्हा स्वप्न पडू लागले तर इथेच मेघ आहे. नवीन स्वप्नांच्या अनोखी प्रदेशात प्रवेश करण्याचा धीर होत नाही, म्हणून आम्ही सहन करतोय जुने जागेपण, अस्तित्वावर होणारे विटंबना, अभिमानावर होणारे बलात्कार आणि अखेर करुणेचे कटोरे घेऊन उभे राहतो खालच्या मानेनं आमच्याच मानकऱ्यांच्या दाराशी. विधात्या, तू इतका कठोर का झालास? एका बाजूला ज्यांना आम्ही जन्म दिला ते आम्हाला विसरतात आणि दुसऱ्या बाजूला ज्याने आम्हाला जन्म दिला तो तूही आम्हाला विसरतोस. मग या विस्कटलेले हाडांचे सापळे घेऊन हे करुणा करा. आम्ही थेरड्याने कोणाच्या पायावर डोकं आदळायचं? कोणाच्या? कोणी घर देतं का? घर एका तुफानाला कोणी घर देतं का? एक तुफान भीती वासून, छपरा वासून, माणसाच्या माये वासून, देवाच्या देव वासून जंगलात हिंडतंय. जिथून कोणी उठवणार नाही अशी जागा ढूंढतंय. कोणी घर देतं का? घर खरं सांगतो बाबा,